श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुम्हा सर्वांना आजचा दिवस आनंदात जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 22 सप्टेंबरपासून शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि मंगळवार आणि अष्टमी ही मंगळवारी आलेली आहे. त्यालाच आपण महाअष्टमी असं म्हणतो. महाअष्टमी हा नवरात्रीतला खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी देवीच्या गौरी रूपाची पूजा केली जाते. हे वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक असून या दिवशी भक्त देवीला प्रसन्न करण्यासाठी कन्यापूजन पण करतात. नवरात्रीमध्ये येणाऱ्या अष्टमी आणि नवमीला खूप महत्त्व दिले जाते. नवरात्रीचा 8वा दिवस म्हणजेच महाअष्टमी होय. महाअष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेने चामुंडा या राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे. जो कोणी या दिवशी दुर्गा मातेचे मनोभावे पूजन करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या दिवशी देवीच्या शस्त्रांची पूजा करण्याची ही परंपरा आहे. नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी तिथी ही अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी उपवास केल्याने आपल्या मुलांचे आयुष्य वाढते. या दिवशी पतीसाठी दीर्घायुष्याची प्रार्थना करताना देवीला लाल चुनरी अर्पण केली जाते. आता या दिवशी असा कोणता नैवेद्य आहे जो अर्पण केल्याने घरात सुख शांती नांदेल, आपल्यावर देवी प्रसन्न होईल? चला तर मग पाहूया. नवरात्रीचे 9 दिवस देवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. बरेच जण कुलदेवीची ओटी पण भरतात. नवरात्रीमध्ये येणारा हा महाअष्टमी दिवस अत्यंत महत्त्वाचा असून या दिवशी आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे. घट असले तरी आपल्याला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि घट नसतील तरी घरात देवीची मूर्ती किंवा टाक असेल तरी त्याला आपण नैवेद्य अर्पण करायचा आहे. या दिवशी कन्यापूजनही केले जाते. या दिवशी 8 किंवा 9 कन्यांना बोलवून त्यांचे पूजन केले जाते. निरोप देताना त्या मुलींना एखादी भेटवस्तू दिली जाते. असे कन्यापूजन केल्याने आपल्या कुलदेवी नक्कीच प्रसन्न होते. या दिवशी आपल्याला देवीला तांबूल म्हणजेच पानाचा विडा अर्पण करायचा आहे. तांबूल म्हणजे विड्याच्या पानाला चुना, सुपारी, बडीशोप, कात, वेलची असे अनेक पदार्थ त्यामध्ये समावेश आहे. हे केवळ एक पान नसून त्याचा विड्याच्या पानाच्या स्वरूपात खाल्ली जाणारी एक पारंपरिक प्रथा आहे. जिथून आपण विडा बनवून घेणार आहोत त्यांना सांगायचे आहे की हा विडा आम्हाला देवीसाठी हवा आहे आणि हा तांबूल म्हणजेच विड्याचे पान नैवेद्य म्हणून ठेवायचे आहे. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही हा नैवेद्य अर्पण करू शकता. अर्पण केल्यानंतर थोड्या वेळाने ते पान उचलून घेऊन ते पान सगळ्यांनी खायचे आहे. बाहेरच्या कोणालाही ते पान द्यायचे नाही. तसेच या दिवशी मखाण्याची खीर याचा नैवेद्यही आपण देवीला अर्पण करायचा आहे. तसेच या दिवशी कुलदेवीची ओटी भरली जाते. तर तुम्ही आणखी ओटी भरली नसेल तर महाअष्टमी किंवा नवमीला ओटी भरू शकता. ओटी कशी भरायची याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनेलवरती ऑलरेडी टाकला आहे, तर तुम्ही तेथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता. आणि ही मी आज दिलेली माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.